गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी MRP. स्वागत आहे तुमचं माझ्या जॉब प्लेलिस्टमध्ये. तर मित्रांनो, लास्ट टाइम आपण बघितलं होतं व्हॉट इज टोकन्स. ओके, सो या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत एकदम इझी आणि सुपर इम्पॉर्टंट टॉपिक जो तुम्हाला लॉंग टर्म यूज होणार आहे. लिटरली सांगतो, हा कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजला तर हा कॉन्सेप्ट तुम्ही तुमच्या प्रोग्रामिंग जर्नीमध्ये लॉंग टर्म यूज करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. व्हॉट इज जावा व्हेरिएबल्स. ओके, सो first understand the definition. Okay, so variable is a container to store a data in a memory, but when during the प्रोग्राम एक्झिक्युशन. सिंपल डेफिनेशन मित्रांनो, व्हेरिएबल म्हणजे इट इज अ कंटेनर स्टोअर अ डेटा इन अ मेमरी बट वेन ड्युरिंग अ प्रोग्राम एक्झिक्युशन. जर समजायचं झालं तर मी एक एक्झाम्पल क्रिएट करतो. इंट एज इज इक्वल टू 25. ओके, आता इथं समजा हा जो इंट आहे हा त्याचा टाईप आहे. कोणत्या टाईपचा डेटा तुम्हाला स्टोअर करायचा हा टाईप आहे. ओके, हा जो एज आहे इथं जे आपण एज लिहिलंय तो एज म्हणजे आपला एक व्हेरिएबल आहे. तो व्हेरिएबल मेमरीमध्ये स्टोअर होतो, बरोबर. बट तो स्टोअर होताना तो काय करतो की या 25ला स्टोअर करतो तो मेमरीमध्ये. कसं? ओके, समजा हा माझा एक कंटेनर आहे. ओके, हा माझा चष्माचा एक कंटेनर आहे. मी ह्याच्यामध्ये काय करतो, मी ह्याच्यामध्ये माझा हा चष्मा ठेवतो. ओके, मी या कंटेनरमध्ये माझा चष्मा ठेवतो आणि हा कंटेनर कुठे स्टोअर असणार आहे? माझ्या बॅगेमध्ये. बॅग काय? माझी मेमरी. ओके, बॅग ही माझी मेमरी आहे. त्या मेमरीमध्ये हा कंटेनर असणार आहे आणि या कंटेनरमध्ये माझा चष्मा असणार आहे. तसंच तर एखाद्या स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा आहे. तर जावामध्ये आपल्याला जर डेटा स्टोअर करायचा असेल तर आपल्याकडे एक व्हेरिएबल नावाचा कॉन्सेप्ट आहे. तो व्हेरिएबल काय करतो, समजा मला एखाद्या स्टुडंटचं नाव स्टोअर करायचं आहे. तर नाव स्टोअर करायचं असेल तर मी काय करीन, एक नेम नावाचं व्हेरिएबल क्रिएट करीन आणि त्या नेममध्ये मी नाव स्टोअर करेन कुणाचं पण. ओके, त्या व्हेरिएबलमध्ये मी नाव स्टोअर केलं. जर मला त्याचं एज स्टोअर करायचं असेल तर इंट एज इज इक्वल टू 12. जर मला त्याची ID स्टोअर करायची असेल तर मी काय करीन, इंट ID इज इक्वल टू 11. असं जर तुम्हाला डेटा स्टोअर करायचा असेल त्या केसमध्ये आपण व्हेरिएबल यूज करतो. एक जनरली लक्षात ठेवायचं असेल तर व्हेरिएबल वी आर युझिंग फॉर जस्ट स्टोरिंग द डेटा. ओके, बट स्टोरिंग द डेटा. सो लेट्स अंडरस्टँड नेक्स्ट टॉपिक, डिक्लरेशन अँड इनिशियलायझेशन. Declaration and initialization. Okay, so let's understand what is declaration. Declaration means variable without value. सिंपल भाषेत समजायचं झालं तर व्हेरिएबल विदाउट व्हॅल्यू म्हणजे काय, आपण जो एखादा व्हेरिएबल क्रिएट करतो त्याला आपण व्हॅल्यू असाइन करत नाही. त्या केसमध्ये आपण म्हणतो त्याला डिक्लेरेशन. समजा इंट एज, तर ह्या केसमध्ये ह्याला म्हणतात डिक्लेरेशन. ओके, आणि इनिशियलायझेशन म्हणजे काय, इनिशियलायझेशन मीन्स असाइन द व्हॅल्यू टू द व्हेरिएबल. ओके, म्हणजे आता जो व्हेरिएबल तुम्ही क्रिएट केलाय कोणता एज, त्या एजला जी व्हॅल्यू तुम्ही पास करताय त्याला म्हणतात इनिशियलायझेशन. ओके, सिंपल आहे. डिक्लेरेशन मीन्स एखादा व्हेरिएबल क्रिएट करणे आणि इनिशियलायझेशन मीन्स जो व्हेरिएबल क्रिएट झालाय त्याला व्हॅल्यू असाइन करणे. सिंपल आहे. देन मी जर म्हणलं डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन म्हणजे काय, म्हणजे इंट एज इज इक्वल टू 12. तर ह्याला म्हणतात डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन. ओके मित्रांनो, तर तुम्हाला हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. जर तुमच्यासमोर फक्त एखादी व्हेरिएबल क्रिएट केला असेल तर त्याला म्हणतात डिक्लेरेशन, आणि जर त्या व्हेरिएबलला एखादी व्हॅल्यू असाइन झाली असेल तर त्याला म्हणतात इनिशियलायझेशन, आणि जर दोन्ही असेल त्याला म्हणतो आपण डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन. ओके, let's understand types of variables. First type है local variable.
ओके, लोकल व्हेरिएबल म्हणजे काय? असे व्हेरिएबल जे व्हेरिएबल तुम्ही फक्त मेथड, ब्लॉक आणि कन्स्ट्रक्टर हे 3 कीवर्ड लक्षात ठेवा. मेथड, ब्लॉक आणि कन्स्ट्रक्टर या तीन कीवर्ड आहेत. ह्याच्यामध्ये जे तुम्ही व्हेरिएबल तयार करणार आहात त्याला म्हणतात लोकल व्हेरिएबल. दॅट्स इट. ओके, तर लोकल व्हेरिएबल मीन्स डिक्लेअर अ व्हेरिएबल इन मेथड, ब्लॉक अँड कन्स्ट्रक्टर. जर एक्झाम्पल समजायचं झालं तर समजा मी एक मेथड क्रिएट करतो, पब्लिक void शो. ह्या मेथडच्या आतमध्ये तुम्ही जे व्हेरिएबल डिक्लेअर करताल त्याला म्हणतात लोकल व्हेरिएबल. जसं की मी करतो इंट नंबर आणि त्या नंबरमध्ये मी स्टोअर करतो 1 2 3 4. ओके, तर ह्याला म्हणतात लोकल व्हेरिएबल. ओके, सो लेट्स अंडरस्टँड the rules of local variable. Rules of local variable. Rules of local variable. Simple. First rule है scope rule. Okay. Then second rule है duplicate no. Fourth है separate scope. Okay. हे 4 rules आहेत मित्रांनो लोकल व्हेरिएबलचे. ओके, स्कोप रूल, देन सेकंड आहे डुप्लिकेट डिक्लेरेशन, थर्ड आहे नो डिफॉल्ट व्हॅल्यू आणि फोर्थ आहे सेपरेट स्कोप. आता ह्याच्यातून आपल्याला काय समजतं? सो लेट्स अंडरस्टँड विथ प्रॅक्टिकल. तर मी एक क्लास क्रिएट करतो. ओके, मी एक क्लास क्रिएट करतो स्टुडंट नावाची. पब्लिक. आपला रूल काय आहे? आपण जे लोकल व्हेरिएबल यूज करतो ते कशात करतो? मेथड, ब्लॉक आणि कन्स्ट्रक्टर. सो त्यासाठी मी पहिले एक मेथड क्रिएट करून घेतोय, पब्लिक वाईड शो नावाची एक मेथड क्रिएट करतो ज्याच्यामध्ये मी लोकल व्हेरिएबल क्रिएट करतो. ओके, तर पहिला रूल आहे आपला स्कोप रूल. तर मित्रांनो आपला पहिला रूल काय? स्कोप रूल. स्कोप रूल मीन्स आता इथं तुम्ही बघू शकता एक मेथड क्रिएट केली मी पब्लिक वाईड शो. त्याच्यामध्ये मी एक लोकल व्हेरिएबल क्रिएट केलाय, बरोबर. जो लोकल व्हेरिएबल कोणता आहे? आपला एज नावाचा. आता हा जो एज आहे तो फक्त लाईन नंबर 5 पासून लाईन नंबर 10 पर्यंतच तुम्ही त्याला यूज करू शकता. त्याच्या बाहेर जर तुम्ही त्याला यूज करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला कंपायलर त्या केसमध्ये एरर शो करेल. हा असतो स्कोप, बरोबर. जे कर्ली ब्रेसेस असतात त्याला आपण स्कोप म्हणतो. त्या स्कोपच्या बाहेर तुम्ही ते लोकल व्हेरिएबल यूज करू शकत नाहीत. हा आपला पहिला रूल आहे. लेट्स अंडरस्टँड सेकंड रूल. सेकंड रूल काय आपला? डुप्लिकेशन नॉट अलाव. ओके, समजा आता मी इथे एक इंट एज घेतलाय, मी अजून एक एज डिक्लेअर केला. ओके, आणि ज्याच्यामध्ये मला 20 स्टोअर करायचे, बरोबर ना. एक आता स्टुडंट आहे, एका क्लासमध्ये स्टुडंट आहे. प्रत्येक स्टुडंट तर सेम एजचा नसेल, डिफरंट एजचे असतील, बरोबर. पण मला एज सेव्ह करून घ्यायची. तर ह्या केसमध्ये असं चालेल का? नाही. कंपायलर काय म्हणतोय? डुप्लिकेशन. बघा इथं डुप्लिकेट व्हेरिएबल हे चालत नाही. त्यासाठी तुम्हाला कंटेनरचं नाव चेंज करावं लागेल. बघा आता इथं मी एज होता, ते एज 1 केला तर ते एजची एरर गेली. जर मी त्याला परत सेम ठेवलं तर मला एरर शो करते डुप्लिकेट लोकल व्हेरिएबल. असं चालणारच नाही. ओके, तर तुम्हाला कळलं असेल मित्रांनो, डुप्लिकेट अलाउड नाहीये. सेम टाईपचा लोकल व्हेरिएबल तुम्हाला घ्यायचा नाहीये. लेट्स अंडरस्टँड थर्ड रूल. नो डिफॉल्ट व्हॅल्यू लोकल व्हेरिएबल. ओके, आता समजा मी इथे एक स्ट्रिंग क्रिएट करतो. स्टुडंट्स नाव क्रिएट करतो मी, स्टुडंट नेम. ओके, मी त्याला नाव पास नाही करणार. ओके, तर इथं बघा लोकल व्हेरिएबल नेम मे नॉट हॅव बीन इनिशियलाइज. ते काय म्हणतंय? क्विक फिक्स अवेलेबल. म्हणजे तुम्ही जे नाव डिक्लेअर केलं आहे त्याला तुम्ही व्हॅल्यू दिली नाही तर तुम्हाला त्याला व्हॅल्यू द्यावं लागेल. जर मी याला इनिशियलाइज व्हेरिएबल केलं तर त्याला एक डिफॉल्ट व्हॅल्यू येईल. आली नल. ओके, बट मला ती द्यायची नाही. आपला रूल काय आहे? तिसरा रूल, नो डिफॉल्ट व्हॅल्यू टू लोकल व्हेरिएबल. म्हणजे काय?
लोकल व्हेरिएबलला JVM कधीच डिफॉल्ट व्हॅल्यू देत नाही. जर तुम्ही त्याला व्हॅल्यू दिली नाही आणि त्याला प्रिंट करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथं एरर येऊ शकते. तर तुम्हाला हे टाळायचं आहे. ओके. फोर्थ रूल काय? सेपरेट स्कोप मीन्स आता समजा आपल्याकडे एक मेथड आहे पब्लिक शो नावाची. मी अजून एक ब्लॉक क्रिएट करतो. नॉर्मल ब्लॉक क्रिएट करतो. त्या ब्लॉकमध्ये मी एक स्ट्रिंग घेतो जिचं नाव सुद्धा नेमच असेल. ओके, जिचं नाव नेम असेल आणि मी नाव पास करतो एकाचं अरुण नावाचं व्हेरिएबल घेतो ज्याच्यामध्ये मी एज स्टोअर करतो, एज 10. तर तुम्ही बघू शकता आपल्याला इथे एरर नाहीये. ओके, सेपरेट स्कोपचा मिनिंग असा आहे की डिफरंट ब्लॉकमध्ये किंवा डिफरंट मेथडमध्ये सेम व्हेरिएबल तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण का तर आता समजा हा शो नावाची मेथड आहे, ह्याच्यामध्ये हा नेम आहे. हा नेम कुठपर्यंत व्हॅलिड आहे? त्याच्या स्कोपपर्यंत. त्याचा स्कोप कुठे आहे? लाईन नंबर 19. त्याच्या बाहेर जर तुम्ही त्याला यूज केला बरोबर तर ते तुम्हाला एरर देईल. बट मी तोच नेम दुसऱ्या ब्लॉकमध्ये यूज करतोय, बट त्या ब्लॉकमध्ये ह्याचा स्कोप कुठे आहे? लाईन नंबर 25. चालू कुठून झाला? 22 पासून. ओके, त्याच्यामध्ये मला काहीच प्रॉब्लेम येत नाही. सो लेट्स अंडरस्टँड दॅट 4 रूल्स. स्कोप रूल हे होते आपले लोकल व्हेरिएबलचे 4 रूल. ओके, सो लेट्स अंडरस्टँड नेक्स्ट व्हेरिएबल. ओके, आपला लोकल व्हेरिएबल झाला. देन सेकंड इज ग्लोबल व्हेरिएबल मीन्स इन्स्टन्स और त्यालाच आपण म्हणतो ग्लोबल व्हेरिएबल. ओके, सो लेट्स अंडरस्टँड इन्स्टन्स म्हणजे काय आणि ग्लोबल म्हणजे काय. इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे असे व्हेरिएबल जे क्लासच्या आत आणि मेथडच्या बाहेर, कन्स्ट्रक्टरच्या बाहेर किंवा ब्लॉकच्या बाहेर डिक्लेअर केले जातात, त्याला आपण म्हणतो इन्स्टन्स व्हेरिएबल. ओके, ह्या जे असतात हे आपले काय असतात? हे आपले असतात इन्स्टन्स व्हेरिएबल. आता हे क्लासच्या आतमध्ये आणि मेथडच्या बाहेर आहे. मी एक मेथड पण क्रिएट करतो, पब्लिक void show. ओके, देन मी एक ब्लॉक पण क्रिएट करतो. देन मी एक कन्स्ट्रक्टर सुद्धा क्रिएट करतो. ह्या तिघांच्या बाहेर जे व्हेरिएबल असतात आणि ज्या क्लासच्या आतमध्ये जे व्हेरिएबल असतात त्याला म्हणतो आपण इन्स्टन्स और अ ग्लोबल व्हेरिएबल. Okay, so let's understand the rules of a instance variable. Okay, first rule, declare inside a class and outside a method, block and constructor. जे आपण आत्तावरती बघितलं होतं. Then second rule, okay. Then second rule आहे each object has its own copy of a instance variable. Then third rule, stored in heap memory. Fourth rule is get default value automatically by JVM. Fifth rule is access using object reference. Okay, access using object reference. Then we can use access modifiers. सहा रूल्स आहेत मित्रांनो इन इन्स्टन्स व्हेरिएबल. हे 6 रूल्स आहेत मित्रांनो इन इन्स्टन्स व्हेरिएबल. सो लेट्स अंडरस्टँड विथ प्रॅक्टिकल. सो क्रिएट अनदर क्लास. क्लास मी एक स्टुडंट घेतो जेणेकरून आपल्याला समजायला पण इझी जाईल. ओके, आता
फर्स्ट रूल काय आपला, रूल्स ऑफ इन्स्टन्स व्हेरिएबल. पहिला रूल काय आपला, डिक्लेअर्ड इन क्लास अँड आउटसाइड मेथड्स ब्लॉक्स कन्स्ट्रक्टर. ओके, तर मी काय करतो, इथं एक इन्स्टन्स व्हेरिएबल क्रिएट करून घेतो, स्ट्रिंग नेम. ओके, देन मी घेतो इंट आयडी, देन मी घेतो स्ट्रिंग ॲड्रेस. ओके, असे समजा मी तीन व्हेरिएबल घेतलेत. ओके, आता रूल काय आपला, डिक्लेअर इनसाइड अ क्लास अँड आउटसाइड अ मेथड ब्लॉक अँड कन्स्ट्रक्टर. तर मी इथं क्लासच्या आतमध्ये डिक्लेअर केलेत, आता मेथड आणि क्लासच्या मेथड ब्लॉक आणि कन्स्ट्रक्टरच्या बाहेर. ओके, फर्स्ट रूल आपला झाला. देन आपला सेकंड रूल आहे, प्रत्येक ऑब्जेक्टला, देन आपला सेकंड रूल आहे, इच ऑब्जेक्ट हॅज इट्स ओन कॉपी ऑफ इन्स्टन्स व्हेरिएबल. सो लेट्स अंडरस्टँड कशी. ओके, तर ह्याच्यासाठी मला एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्यावा लागेल पहिला. तर मी एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो, S1 न्यू स्टुडंट. ओके, देन स्टुडंट S2 न्यू स्टुडंट. ओके, तर मी आता S2 ची ID देतो, ID इक्वल टू 102. ओके, तर आता रूल नंबर 2, त्याचा मिनिंग काय ते समजून घेऊ सगळ्यात पहिले. तर आता सर्वात प्रथम मी काय केलं, दोन ऑब्जेक्ट क्रिएट केले. ओके, ऑब्जेक्ट S1 आणि ऑब्जेक्ट S2. ओके, तर ऑब्जेक्ट S1 आणि S2 दोघांकडे पण सेम व्हेरिएबल आहे ID नावाचं. ओके, बट त्याच्यामध्ये S1 आणि S2 कडे व्हेरिएबल सेम आहे, बट त्याची व्हॅल्यू जी आहे ही आहे डिफरंट. त्याच्यामुळं आपण म्हणतो इच ऑब्जेक्ट हॅज इट्स ओन कॉपी ऑफ अ इन्स्टन्स व्हेरिएबल. स्वतःची कॉपी त्याच्याकडं प्रत्येक व्हेरिएबलसाठी. बरोबर, S1 आणि S2 हे वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत. बरोबर, ते दोघांचा स्वतःचा इन्स्टन्सची सेपरेट कॉपी आहे दोघांकडे. जरी S1 तुम्ही डिलीट केला तर S2 वरती काही फरक पडत नाही, आणि S2 मध्ये काही चेंजेस केले तर S1 मध्ये काही फरक पडत नाही. ओके, तर हा होता आपला सेकंड रूल. ओके, सो लेट्स अंडरस्टँड थर्ड रूल, स्टोअर इन हीप मेमरी. म्हणजे काय, जर तुम्ही इथं बघू शकता न्यू कीवर्ड यूज केलाय, विथ द हेल्प ऑफ न्यू कीवर्ड जेवढे काही ऑब्जेक्ट क्रिएट होतील ते सगळे ऑब्जेक्ट कुठे स्टोअर होतात, हीपमध्ये स्टोअर होतात. बरोबर, आणि आता हे जे इन्स्टन्स व्हेरिएबल तुम्हाला दिसत आहेत, हे जे इन्स्टन्स व्हेरिएबल आहेत हे पार्ट आहेत त्या ऑब्जेक्टचा. त्यामुळे हे जे इन्स्टन्स व्हेरिएबल सुद्धा आहेत हे स्टोअर कुठे होतात, हीपमध्ये. आणि जे तुमचे लोकल व्हेरिएबल आहेत ते स्टोअर कुठे होतात, स्टॅक मेमरीमध्ये. ओके, नीट समजून घ्या मित्रांनो, लोकल व्हेरिएबल स्टोअर होतात स्टॅकमध्ये, आणि हीपमध्ये स्टोअर होतात तुमचे इन्स्टन्स व्हेरिएबल. वाटलंच तर मी थोडं लिहून देऊ का. ओके, तर हा होता आपला थर्ड रूल. अंडरस्टँड फोर्थ रूल. फोर्थ रूल काय आपला, डिफॉल्ट व्हॅल्यू. ओके, फोर्थ रूल आपले डिफॉल्ट व्हॅल्यू. आता डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे काय, जर मित्रांनो मी इथं तुम्ही बघू शकता हे जे नेम आहे, ID आहे आणि ॲड्रेस आहे, मी प्रोव्हाइड केली का अजून नाही. ओके, जर मी ह्या नेमला प्रिंट केलं, मी अजून कोणत्या स्टुडंटचं नावच दिलं नाही. बरोबर, मी अजून कोणत्या स्टुडंटची ID दिली का ह्या क्लासमध्ये, स्टुडंट क्लासमध्ये नाही. ॲड्रेस दिलाय का नाही. तरी मी ह्याला प्रिंट करायचा प्रयत्न केला. ओके, जर मी ह्याला प्रिंट करायचा प्रयत्न केला तर त्या केसमध्ये माझा जो JVM आहे तो मला एक डिफॉल्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड करेल. डिफॉल्ट व्हॅल्यू कुणाची, तर ह्या स्ट्रिंगची, ह्या इंटची, ह्या स्ट्रिंगची. म्हणजे जो डेटा टाईप्स आहे त्या डेटा टाईपची डिफॉल्ट व्हॅल्यू मला प्रोव्हाइड केली जाईल. ओके, सो लेट्स अंडरस्टँड. तर मी काय करतो, ऑब्जेक्ट 1 डॉट ID. ओके, देन त्याच्याच पुढे मी S2 ऑब्जेक्ट 2 डॉट ID या दोघांना एकाच लाईनमध्ये प्रिंट करून घेतो. देन S1 डॉट ॲड्रेस. तर इथे लक्ष द्या मित्रांनो, मी काय केलं, आता ऑब्जेक्ट S1 नी ID ला कॉल केले. ओके, आणि ऑब्जेक्ट 2 नी ID ला कॉल केले. बरोबर, आता त्या केसमध्ये मी इथं व्हॅल्यू पास केली होती, त्याच्यामुळे मला आउटपुट येताना 101 आणि 102 येईल. बट त्याच खालच्या लाईनला मी S1 डॉट ॲड्रेस केलाय आणि S2 डॉट ॲड्रेस केलाय, बट मी या स्टुडंटचा ॲड्रेस पास केलाय का नाही. तर त्या केसमध्ये मला आपला जो जावाचा JVM आहे तो काय करेल, ह्या जो स्ट्रिंग आहे, बरोबर, ह्या स्ट्रिंगची जी डिफॉल्ट व्हॅल्यू ती मला प्रोव्हाइड करेल. तर इथं बघू शकता मित्रांनो, आपल्या पहिल्या लाईनला 101
आणि इथं 102 आलेला आहे आणि दुसऱ्याला ॲड्रेसला आपण ॲड्रेसच पास नाही केला, त्यामुळे तिथं आपल्याला नल आलेलं आहे. तेच जर आपण आय डीला आपण कमेंट करू, ओके, आणि देन ट्राय करू. आता आपला आउटपुट यायला पाहिजे 00 नल. ओके, इथं बघू शकता. तर आपला जो जावाचा JVM आहे तो इन्स्टन्स व्हेरिएबलला डिफॉल्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो, बट तो लोकल व्हेरिएबलला डिफॉल्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड करत नाही. ओके, हा होता आपला 4th रूल. 5th रूल इज ॲक्सेस युजिंग ऑब्जेक्ट रेफरन्स. म्हणजे जर तुम्हाला ह्या इन्स्टन्स व्हेरिएबलला जर यूज करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, ऑब्जेक्टच्या रेफरन्सचा यूज करावा लागतो. म्हणजे आता तुम्ही बघा, मी एक स्टुडंट नावाचा क्लास आहे, त्या स्टुडंट नावाच्या क्लासमधले मला जर हे जे इन्स्टन्स व्हेरिएबल मला ह्या इन्स्टन्स डेमो क्लासमध्ये मला जर पाहिजे असेल तर मला काय करावं लागतं, फर्स्ट ह्या स्टुडंट नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. त्या ऑब्जेक्टनी मी काय करतोय, कॉल करतोय. तर इथं जे मी केलं s1.id ह्याला म्हणतो आपण ॲक्सेस युजिंग ऑब्जेक्ट रेफरन्स. ओके, जर तुम्हाला कोणताही इन्स्टन्स व्हेरिएबल ॲक्सेस करायचा असेल तर तुम्हाला दुसऱ्या क्लासमध्ये ॲक्सेस करायचा असेल तर तुम्हाला त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. ओके, आणि हे जे इन्स्टन्स व्हेरिएबल असतात हे जर तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल तर या ऑब्जेक्टच्या नेमनेच तुम्हाला ॲक्सेस करावं लागतं. जसं आपण आपल्या लिस्टमध्ये पुढे जाऊ तसं तुम्हाला मी हे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करेल, कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते क्लिअर होऊन जाईल. ओरिज 6th रूल होता आपला ॲक्सेस मॉडिफायर्स. ओके, ॲक्सेस मॉडिफायर्स. ओके, 6th रूल होता आपला ॲक्सेस मॉडिफायर्स. ओके, सो ॲक्सेस मॉडिफायर्स म्हणजे काय, तुम्ही जे हे व्हेरिएबल दिसतंय ते इन्स्टन्स व्हेरिएबल तुम्ही त्याला पब्लिक करू शकता. ओके, तुम्ही याला प्रायव्हेट करू शकता, याला प्रोटेक्टेड करू शकता. आणि लास्ट वन, जर मला स्टुडंटची मार्क्स स्टोअर करायचे, ओके, मला स्टुडंटचे मार्क्स पाहिजे तर मार्क्स कशात असतील, फ्लोट. ओके, तर आता मी इथं याच्यासमोर कोणता ॲक्सेस मॉडिफायर दिलाय का नाही, तर त्या केसमध्ये तिथं असतो डिफॉल्ट. ओके, तो कोणता असतो, डिफॉल्ट असतो, बट डिफॉल्ट आपण असं लिहित नाही. तर हे 4 ॲक्सेस मॉडिफायर्स आहेत, तुम्ही यूज करू शकता. जो आपला 6th रूल होता, वी कॅन यूज ॲक्सेस मॉडिफायर्स फॉर इन्स्टन्स व्हेरिएबल, नो प्रॉब्लेम. आपल्याला हे पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेडमुळे व्हेरिएबलचा स्कोप आणि त्याचा जो कंट्रोल आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवता येते. जे ॲक्सेस मॉडिफायर्स आहेत ह्याच्यामुळं आपल्याला त्याच्या व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलवरती ॲक्सेस कंट्रोल ठेवता येतो. ओके, कुणाला ॲक्सेस द्यायचा आहे, कुणाला ॲक्सेस नाही द्यायचा, त्यासाठी आपण हे ॲक्सेस मॉडिफायर्स यूज करतो. दॅट्स इट. तर मित्रांनो, तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं नसेल किंवा तुम्हाला जर प्रिपरेशनसाठी नोट्स पाहिजे असेल तर मी एक PPT क्रिएट केलेली आहे, तुम्ही ती सुद्धा प्रेफर करू शकता. ओके, तर ही ती PPT आहे. जर मित्रांनो तुम्हाला ॲज अ नोट्ससाठी जर प्रेफर करायचे असेल तर तुम्ही हिला PPTला प्रेफर करू शकता. ह्याच्यामध्ये मी डेफिनेशन पण कवर केलेली आहे. ओके, सो जे आपण आत्ता बघितलं डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन म्हणजे काय, विदाऊट व्हॅल्यू जे असतं त्याला आपण डिक्लेरेशन म्हणतो, विथ व्हॅल्यू जे असतं त्याला आपण म्हणतो इनिशियलायझेशन. आणि जर पूर्ण लाईन लिहिली, ओके, तर त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणतो, डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन. ओके, देन येतं पार्ट्स ऑफ व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल. ओके, त्या टाईप्स ऑफ व्हेरिएबलमध्ये 2 टाईपचे व्हेरिएबल पडतात मोस्ट ऑफ, लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल. या ग्लोबल व्हेरिएबललाच आपण म्हणतो इन्स्टन्स व्हेरिएबल. त्याच्यामध्ये 2 आहे, स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक, जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. देन लोकल व्हेरिएबलची डेफिनेशन आहे. ओके, हे एक्झाम्पल आहे त्याचं. मेथडच्या आतमध्ये जे व्हेरिएबल असतात त्याला आपण लोकल व्हेरिएबल म्हणतो. ओके, त्याचे रूल्स आहेत. इन्स्टन्स व्हेरिएबलची डेफिनेशन आहे. हे आहे इन्स्टन्स व्हेरिएबलचे रूल्स. आता इथं मी काय केलं बघा, एक व्हेरिएबल घेतला आहे ज्याच्यामध्ये त्या व्हेरिएबलचं नाव आहे ए, त्याच्यामध्ये मी 10 स्टोअर केले. बरोबर, इथं मी कमेंटमध्ये पण दाखवलं आहे की ते इन्स्टन्स व्हेरिएबल आहे, हा काय स्टॅटिक व्हेरिएबल आहे. ओके, तर आता मी एक मेथड क्रिएट केली आहे. बरोबर, त्या मेथडमध्ये मी एक लोकल व्हेरिएबल क्रिएट केलं आहे. बरोबर, सी, आणि मी तिघांना पण प्रिंट केलं आहे. बरोबर, ABC. तर मला सांगा याचं आउटपुट काय असेल. 1 मिनिट पॉज घ्या आणि विचार करा ह्याचं आउटपुट काय असेल. बरोबर, ओके, तर झाले असेल तर ह्याचं आउटपुटमध्ये, ओके, जर तुमचं आन्सर काढून झालं असेल तर ते आन्सर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे एक्सप्लेनेशन समजलं असेल त्यांनी मला मागच्या कोडचं आउटपुट कमेंटमध्ये कळवा, आणि ज्यांना नसेल समजलं, कुठे नाही समजलं ते कमेंटमध्ये कळवा. ओके, आणि तोपर्यंत करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कीप लर्निंग, कीप कोडिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.